गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री विरारमध्ये मोठी दुर्घटना, इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी। पहिल्याच वाढदिवसाला चिमुकली दगावल्यानं हळहळ व्यक्त। मनोज जरांगेंना मुंबईत 1 दिवस आंदोलन करण्यास पोलिसांची अटी शर्तींसह परवानगी। फक्त 5000 आंदोलकांना एंट्री मिळणार, तर एका दिवसात मागण्या पूर्ण करा, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना सक्रिय। बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची दुपारी बैठक। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मुंबईच्या दिशेनं कूच। जरांगे पाटील यांना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होण्याची शक्यता। माळेगावच्या कारखान्याला निधी मिळावा म्हणून 7 लाख रुपयांचं वजन ठेवायला दिला होता अजित पवारांनी होकार। स्वतः अजित पवारांनी सांगितला किस्सा। संघाइतका कडवा आणि तीव्र विरोध कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला सहन करावा लागला नाही। संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। जगात कट्टरतावाद वाढल्याचीही खंत। दीड दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन, प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण। ऋषीपंचमीनिमित्त पुण्यात तब्बल 35,000 महिलांचे अथर्वशीर्ष पठण। श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीनं सलग 133व्या वर्षी आयोजन। जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश, पंजाब पुरामुळे बेहाल। वैष्णवदेवीच्या मार्गावरील हाहाकारामुळे 40 जणांचा मृत्यू। 119 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद। पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान आणि चीन दौऱ्यावर। चीनमध्ये होणाऱ्या एससीओ बैठकीत तर जपानसोबत होणाऱ्या 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भारत आणि अमेरिकेतील संबंध किचकट, मात्र शेवटी एकत्र येऊच, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांचं वक्तव्य। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा चावडेकर आणि